रागादिरोगान् सततान् शक्तान् अशेषक्काय प्रसतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदान् जगान्न यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. नमस्कार. अनिलायन अध्ययनचक्र यामधील चरक संहितेतील कास चिकित्सा अध्याय यामधील श्लोक क्रमांक 44 ते 52 ही सूत्र आज आपण पाहणार आहोत. तर कास चिकित्सेमध्ये जी वातज कासाची चिकित्सा आहे त्यामधील ही सूत्र आहेत. याच्यामधलं पहिलं आणि दुसरं म्हणजे श्लोक क्रमांक 44 आणि 45 हे आता आपण पाहूया. द्रोणेयपां साधयेत रासनां दशमूलिं शतावरीं मलिकां माणिकांशास्तु कुलत्थान् बदरान्यवान् तुलार्धं चाजमांसस्य पादशीर्षेण तेन च कृताडकं समक्षीरं जीवनीयैः फलोन्मितैः सिद्धं तच्छविकल्क्यैर्नस्त्यै पानानुवासनैः समीक्ष वातरोगेषु यथावस्थं प्रयोजयेत् पंचकासान् शिरः कम्पं शूलं मंक्षणयोनिजं सर्वांगैकांगरोगांश तप्लीहोर्ध्वानिलांजयेत. तर वातज कासाचं चिकित्सा सूत्र असं सांगतं. वृक्षस्य अनिलजम कास आदौ स्नेहे उपाचरेत तर्पिबी बस्तिबी पेया. म्हणूनच आधी इथे स्नेहकल्पना आणि त्यातही घृतकल्पना ही प्रथम सांगितलेली आहे. या रासना घृतामध्ये रासना, दशमूळ, शतावरी, कुलत्थ, बदर, अजामांस यांचा क्वाथ तयार करायचा आहे आणि त्याच्यामध्ये गोघृत, गोदुग्ध आणि जीवनीय गण हे घालून त्याची आपल्याला घृतसिद्धी करायची आहे. तर एकंदरीत हे सगळे ह्यामधले घटक बघता आपल्याला लक्षात येत आहे याच्यामध्ये रासना आहे जी आमपाचगनी आहे, तिक्त रसाची, गुरु उष्ण आणि कफवातजित अशी आहे. दशमूल जर का आपण बघितले तर एकंदरीत वातशमन, अनुलोमन हे त्याचे गुण आहेत. शतावरी सुद्धा तिक्त रसाची पण मधुर स्कंदात सांगितलेली गृहण, रसायन आणि मांसधातूवर विशेष काम करणारी अशी आहे. त्याचबरोबर या घृतामध्ये अजामांस सुद्धा जास्त प्रमाणात आपल्याला घातलेलं आढळतं. पण अजामांसाचे गुण जर का आपण बघितले तर नातिशीत गुरुस्निग्धम मांसम अजम अदोषलम शरीर धातू सामान्यात अनभिष्यंदी बृहणम असं सांगितलेलं आहे. म्हणजे हा अजामांस हा बृहण करतोय पण अनभिष्यंदी आहे, हे त्याच्यामध्ये विशेष आहे. त्याचबरोबर जीवनीय गण सुद्धा यामध्ये सांगितलेला आहे. समीक्ष वातरोगेषु यथावस्थं प्रयोजयेत. त्यामुळे वातरोगामध्ये सुद्धा आपण ही घृतकल्पना वापरू शकतो. तेही कुठच्या स्वरूपात? नस्य, पान आणि अनुवासन या दृष्टीने. त्यामुळे केवळ कासातच वापरायचं असं नाहीये, तर त्याच्याबरोबर शिरकंप, शूलम वंक्षण योनिजम, एकांग आणि सर्वांग रोहामध्ये तसंच प्लीह याच्यामध्ये आपण ही घृतकल्पना वापरू शकतो. कासाची जर का आपण संप्राप्ती बघितली तर त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की आविष्य शिरसखानी सर्वांनी प्रतिपूरयन. हे शिरसामध्ये असलेल्या सर्व स्रोतांमध्ये हा वात जाऊन प्रतिपूरण करतो. हनु, मन्य, अक्षिणी तसंच नेत्र, पृष्ठम, उरफ, पार्श्व इथे स्तंभ निर्माण करतो. आणि शेवटी कास हे त्याचं प्रमुख लक्षण घेऊन हा रोग आपलं शरीरामध्ये व्यक्त होतोय. तर या संप्राप्तीचा विचार केला आणि ह्या कल्पाचा विचार केला तर किती छान ह्या संप्राप्ती भंग करत असलेला कल्प आहे हे आपल्याला याच्यामध्ये लक्षात येईल. पण म्हटलं तसं याच्यामध्ये हा कासाचं शमन तर करतोच आहे, पण वातव्याधीमध्ये सुद्धा आपण हा कल्प उत्तमरित्या वापरू शकतो. जर का आपण बघितलं की शिरकंप तर त्यामध्ये आपण या रासनाघृताचा नस्य म्हणून वापर करू शकतो.
तसंच शूलम वंक्षण योनिजे हे जे लक्षण त्याच्यामध्ये सांगितलंय, तर ह्याच्यामध्ये कोरिलेट करत असताना आपण थोडासा मॉडर्नचा ॲस्पेक्ट त्याच्यामध्ये घेऊ शकतो. कारण हर्नियाची जर का आपण थोडीशी लक्षणं किंवा कारणं बघितली, तर असं सांगितलंय की हर्निया ऑकर्स when a weakness or a pre-existing opening in your muscle or connective tissue allows an organ or other tissue to push through the barrier. हे विकनेस म्हणजे काय? मस्क्युलर विकनेस काय येतोय की त्या शरीरामध्ये त्याच्या मांसधातू हा व्यवस्थित त्याच्यामध्ये घडण झालेली नाहीये. म्हणून या रासनागृतामध्ये असलेले घटक जसं की शतावरी आहे, अजामांस आहे, जीवनीय गण आहे, हे तिथे जाऊन उत्तमरित्या कार्य करू शकतात. तसंच बऱ्याच वेळा हर्नियाचं कारण हेही सांगितलेलं आहे की क्रॉनिक कॉफ ऑल्सो मे लीड टू हर्निया. बऱ्याच वेळा विशेष करून महिलांमध्ये हे लक्षण जास्त प्रमाणात आढळतं क्लिनिकमध्ये की सतत खोकल्याने आम्हाला युरिन पास होतं, अशी बऱ्याच वेळा त्यांची कंप्लेन असते. त्यामुळे या घरताचं गामित्व हे वंक्षण आणि योनी असल्यामुळे त्या कंडिशनमध्ये सुद्धा आपण ह्या घरताचा आभ्यंतर किंवा बस्ती म्हणून सुद्धा वापर करू शकतो. मेदक्षयाची लक्षणं सांगत असताना मेदसी स्वप्नम कट्ट्या लिहोवृद्धी कृशांगता असं सांगितलंय. त्यामुळे जर मेदाचा क्षय होऊन जर का प्लीहावृद्धीचं लक्षण असेल तर त्याही कंडिशनमध्ये आपण हे रासना घरतं तिथे वापरू शकतो. ओव्हरऑल जर आपण या घरताचा विचार केला तर त्यामध्ये असणारे घटक हे जास्त मधुर रसाचे, जीवनीय आणि मांसावरती काम करणारे असल्यामुळे खासात तर आपण हे वापरू शकतोच, पण धातुक्षयजन्य संप्राप्ती आणि त्यातून होणारा वातप्रकोप ह्याच्यामध्ये हे घृत जास्त काम करेल असं वाटतंय. कारण कासात संजायते क्षयः, त्यामुळे ही संप्राप्ती पुढे क्षयापर्यंत जाऊ नये म्हणून सुद्धा हे अशा प्रकारचे घटक आतमध्ये आपल्याला संहितेमध्ये दिलेले आढळत आहेत. सूत्र क्रमांक 47 आणि 48. विडंगम नागरम रासना पिप्पली हिंगुसैंधवम भार्गी क्षारक्षतच्चूर्णम पिबेत्वा घृतमात्रया स कफे अनिलजे कासे श्वास हिक्काहताग्निषु द्वौ क्षारो पंचकोलानि पंचेव लवणानि च. या 47 आणि 48 या सूत्रामध्ये जिथे कासामध्ये कफानु अनुबंध असेल तसंच अग्निमांद्य जर असेल तर कोणती औषध योजना करावी हे सांगितलेलं आहे. तर यामध्ये विडंग, शुंठी, रासना, पिप्पली, हिंगू, सैंधव, भारंगी आणि यवक्षार हे सममात्रेमध्ये घेऊन त्याचं चूर्ण बनवून ते घृताबरोबर आपल्याला द्यायचं आहे. तर कफानुबंदी असलेला कास, हिक्का आणि अग्निमांद्य असेल तेव्हा हे चूर्ण आपल्याला वापरायचं आहे. तसंच सूत्र क्रमांक 48 मध्ये दोक्षार म्हणजे यवक्षार आणि सज्जिक्षार, त्याच्याबरोबर पंचकोल म्हणजे पिप्पली, पिप्पली मूल, चव्य, चित्रक, नागर आणि 5ही प्रकारची लवणं म्हणजे संवर्चल, सैंधव, बिड, औद्भिद आणि सामुद्र ही लवण आपल्याला घेऊन ह्याचं चूर्ण आपल्याला कफानुबंदी असलेल्या कासामध्ये द्यायचं आहे. ही चूर्ण जर का आपण बघितली तर याच्यामध्ये विडंग, शुंठी, पिप्पली ही सगळी अग्निमांद्यावर काम करणारी, जी अग्निप्रदीप्त करणारी, हिंगू आहे जो अनुलोमन करणारा आहे. बऱ्याच वेळा असं होतं की जिथे वाताच्या गतीला अवरोध निर्माण झालेला आहे कफामुळे, तर अशा कंडिशनमध्ये आपण ही दोन्ही चूर्ण वापरू शकतो. पण याच्यामध्ये क्षार वापरलेला आहे आणि लवण वापरलेला आहे. क्षाराचे गुणधर्म बघत असताना हा उष्ण, दहन, पाचन करणारा, क्लेदयती पश्चात विशोषयती असा त्याचा गुण सांगितलेला आहे. मग जिथेही वाताच्या गतीला अवरोध होतोय कफामुळे तिथे हे दोन्ही चूर्ण आपण वापरू शकतो. असं दिसून येतं की गोव्यासारख्या ठिकाणी जिथे आनुपदेश आहे तिथे वातावरण असं निर्माण असतं की लगेच अग्निमांद्य आणि कफवृद्धी अशी लक्षणं दिसून येतात. आणि क्लिनिकमध्ये पेशंटही बऱ्याच वेळा सांगतात की वारंवार कफ होतोय
खोकला येतोय, सर्दी होते आणि त्याच्याचबरोबर अग्निमांद्य, आम ही लक्षणं असतात. तर असं असताना अशा प्रकारची चूर्ण आपण तिथे वापरू शकतो. क्षाराचं कर्म आपण सांगितलं. तसंच लवणही आपल्याला माहिती आहे, की ते वातशमन करणारं आहे. पण त्याच्याबरोबर लवण स्तंभ संघात बंध विद्मापनो अग्निकृत असं सांगितलेलं आहे. म्हणजे जिथे-जिथे स्तंभ संघात बंध हे मापन म्हणजे फुंकर मारून दूर करण्याचं काम तिथं लवण करतो आणि त्याच्याबरोबर अग्निदीपनही करतो. सूत्र क्रमांक 49. षटी नागरकोदिच्यं कल्कं वा वस्त्रगालितं पाये धृतोन्मिश्रम वातकासने बरहरणम. याच्यामध्ये षटी म्हणजे कचोरा, सुंठ आणि वाळा म्हणजे उशीर हे समभाग चूर्ण घेऊन त्याच्यामध्ये घृत मिश्रण करून हे वातकासामध्ये वापरायला सांगितलेलं आहे. सूत्र क्रमांक 50 आणि 51. दुरालभां षटीं द्राक्षां शृंगवेरं सितोबलां नेहात कर्कटशृंगी च कासे तैलेन वातजे दुस्पर्शा पिप्पलीमुस्तं भार्गी कर्कटकी षटीं पुराणगुडतैलाभ्यां चूर्णितं वापि लेहयेत. तर या दोन्ही सूत्रामध्ये दुरालभा म्हणजे यवाचा, कचोरा, मनुका, शृंगवेर म्हणजे अद्रक म्हणजे आलं, कर्कटशृंगी आणि मिश्री म्हणजे शर्करा हे सर्व समभाग घेऊन हे या सूत्रामध्ये दुरालभा म्हणजे धमासा, कचोरा, मनुका, शृंगवेर म्हणजे आलं, कर्कटशृंगी आणि शर्करा हे सर्व समभाग घेऊन तिळाच्या तेलामध्ये घ्यायला सांगितले आहे. दुस्पर्शा म्हणजे यवासा, पिप्पली, मुस्ता, भारंगी, कर्कटशृंगी आणि कचोरा यांचंही समभाग चूर्ण पुराण गुळ आणि तिळाच्या तेलामध्ये आपल्याला याचं लेहन करायचं. हे सूत्र ही विशेष आहेत. आणि बऱ्याच वेळा आपण बंधची देसो किंवा वातज कंडिशनमध्ये आपण घृतासोबत बरेच कल्प देताना बघतो. तर ह्या 2 सूत्रामध्ये तिळ तेलाबरोबरही घ्यावीत असं सांगितलेलं आहे. श्लोक क्रमांक 52. विडंगम सैंधवम कुष्टम व्यूषम हिंगो मनशिलाम मधुसर्पीयुतम कास पिक्काश्वासम जयेत निहन. तर या सूत्रामध्ये विडंग, सैंधव, कुष्ठ, व्योष म्हणजे त्रिकटू, हिंगू आणि मनशिला हे मधु आणि सर्पी या दोघांबरोबरही हिक्का आणि श्वासामध्ये लेहन या स्वरूपात घ्यायला सांगितलेलं आहे. मनशिला हा सोमल कल्प आहे, पण सोमल कल्पामध्ये जरा सौम्य असा कल्प आहे, तर त्याचाही वापर या सूत्रामध्ये करायला आपल्याला सांगितलेला आहे. आणि अवलेहन म्हणजे लेहन या स्वरूपातच घ्यायला सांगितलेलं आहे. तर इथे श्लोक क्रमांक 44 ते 52 ही सगळी सूत्र इथे संपली. धन्यवाद.